हॅलो एव्हरीवन. आज आपण पाहणार आहोत क्वालिटी अँड मॅनेजमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन. यामधला आपण पार्ट पाहणार आहोत TQM. TQM काय बरं नक्की? TQM म्हणजे टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. ही जी काही कन्सेप्ट आहे ॲक्च्युली ही कुठून आलेली आहे बरं? ही कन्सेप्ट डेव्हलप केली ॲवर्ड डेमिन यांनी. हे जे फिलॉसॉफर होते ॲक्च्युली हे इकॉनॉमिक्स आणि कमर्शियल पार्ट ऑफ जी थिअरी आहे ती आहे. तर याचं जे एक्सेप्टेशन आहे सगळ्यात पहिल्यांदा जापान जो आहे तो सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये त्यांनी स्वीकारलं होतं. का बरं? कारण तुम्हाला निश्चितच माहिती आहे की सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये जापानची जी आर्थिक स्थिती आहे कशा पद्धतीने झाली होती आणि पुढे याचा स्वीकार बऱ्याच बिझनेस आणि इंडस्ट्रीज कंपनींनी 1980 नंतरनं चालू केला. तर ही तर झाली ह्याची जी बेसिक थिंग्स आहेत किंवा याचं जे बॅकग्राऊंड आहे TQMचं ते मी तुम्हाला सांगितलं. आता हे TQMचा एम काय आहे बरं? ह्याचा एम एकच आहे की लॉंग टर्म सक्सेस, शॉर्ट टर्म नाही तर लॉंग टर्म सक्सेस मिळावं म्हणून हे TQM जो आहे तो डेव्हलप केला गेला की टोटल क्वालिटी आणि मॅनेजमेंट ह्या तिन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. हे काय करतं बरं? इट वे ऑफ थिंकिंग अबाउट गोल्स, ऑर्गनाइज प्रोसेस अँड पीपल टू इन्शुअर दॅट राईट थिंग्स आर डन राईट द फर्स्ट टाईम. म्हणजे बऱ्याचदा काय होतं, फेल्युअर येतं आणि मग सक्सेस येतं. बट ह्याच्यामध्ये काय केलं गेलं बरं? इथं म्हटलं गेलं की एक ऑर्गनायझेशन आहे, पूर्ण ऑर्गनायझेशन आहे, त्याच्यामध्ये प्रोसेस असते आणि त्या प्रोसेस थ्रू योग्य गोष्टी योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने आउटकम आपल्याला मिळतो. तर क्वालिटी जी आहे ती एक ॲक्सिडेंटल प्रोसेस नाही. जे आपण पाहतो जॉन यांनी डेफिनेशन काय दिले बरं? क्वालिटी इज अ नेवर अॅन ॲक्सिडेंट, इट इज अ ऑलवेज द रिझल्ट ऑफ इंटेलिजंट एफर्ट्स, इट द विल बी प्रोड्यूस अ सुपिरियर थिंग्स. म्हणजे क्वालिटी जी आउटकम आपल्याला मिळते किंवा क्वालिटी हा एखादा अपघातातून बाहेर आलेली किंवा एखादी चमत्कारिक गोष्ट नाही. जी क्वालिटी जी आपण देतो किंवा जी क्वालिटी असते हे इंटेलिजंट पर्सनकडून एफर्ट्सकडून बाहेर पडली जाते अँड इट विल बी प्रोड्यूस सुपिरियर थिंग्स. म्हणजे एक्सलन्सी बाहेर पडते जेव्हा आपण क्वालिटी देत असतो. तर हे इथं या डेफिनेशनमध्ये सांगितलेलं आहे. मग तुम्ही म्हणाल की हे जे एज्युकेशनमध्ये नक्की कशा पद्धतीने इम्प्लिमेंट होतं? जसे की आपण पाहतो TQM काय करतं बरं? TQM कुणाशी डील करतं? प्रोड्युसर्स असतात, प्रोडक्ट असतं, कस्टमर असतं, सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते, प्रोसेस असते, कॉस्ट बेनिफिट असतात. मग हे सगळे एज्युकेशन सिस्टीममध्ये काय आहे बाबा? तर जे कस्टमर आहेत ते म्हणजे आपले कोण आहे बरं? स्टुडंट आणि पॅरेंट. पुढे जे काही प्रोड्युसर्स आहेत ते प्रोड्युसर्स जे आहेत कोण आहेत बरं? जे काही इन्स्टिट्यूशन्समधली जी हायरार्की आहे किंवा जे काही जे पीपल्स वर्कआउट करतात ऑर्गनायझेशनमध्ये ते आहे. पुढे जो काही आउटपुट जो आपल्याला मिळतो इन्स्टिट्यूट थ्रू जे काही टीचिंग लर्निंग प्रोसेस आहे त्याचे जे बेनिफिट आहे ते स्टुडंट बाहेर पडतात किंवा ते इन्स्टिट्यूशन चांगल्या पद्धतीने काम करत असतं सोसायटीमध्ये, हे त्याचे झाले आउटकम. आणि हे कशा पद्धतीने इम्प्लिमेंट होतं, ह्याचे प्रिन्सिपल काय आहेत, ह्याचे इम्प्लिमेंट काय आहे, इन एज्युकेशन सिस्टीममध्ये हे कशा पद्धतीने अप्लाय केलं जातं तर ते सर्व आपण पाहणार आहोत. आता तुम्हाला मी ही इंट्रोडक्शन पार्टमध्ये हे एवढं सांगितलेलं आहे. हे तुम्ही एवढं सगळं सांगितलं, एवढं सगळं लिहायची गरज नाही. तुम्ही एक 3-4 ओळी जरी इंट्रोडक्शन पार्टमध्ये लिहिल्या तरी पुरेसे आहे. पुढं आपण जाऊयात की पुढं म्हटलेलं आहे की ही जी काही TQM आहे ह्याचा हार्ट कोण आहे बरं? जसं की एक व्यक्ती आहे, त्याचं प्रत्येकाचं हार्ट असतं. हार्टशिवाय आपण वर्कआउट करू शकत नाही. आपल्या हृदयाची धडधड खूप महत्त्वाची असते. जसं TQMचा हार्ट कोण आहे? ही जी काही सायकल आहे मी पुढं मांडलेली ती सायकल ह्याचा हार्ट आहे. जसं की द प्लॅन, डू, चेक, ॲक्ट, सायकल. म्हणजे आपण जे काही प्रॉब्लेम आहे किंवा जे काय आहे ते प्लॅन करतो. पुढे डू म्हणजे ते ॲक्ट करत असतो, त्याच्यावर सोल्युशन काढत असतो. पुढे चेकआउट करतो की कशा पद्धतीने खरोखर इम्प्लिमेंट होणार आहे का, त्याचे काय फीडबॅक असू शकतात किंवा कशा पद्धतीने फीडबॅक मिळतील. आणि त्यापुढे आपण ते ॲक्ट करतो म्हणजेच काय करतो आपण इम्प्लिमेंट करतो. आणि ही सायकल जी आहे ही सायकल सातत्याने चालतच राहते कारण ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं सक्सेस जे आहे आपल्याला कंटिन्युअस हवं असेल तर TQM पण काय केलं जाऊ शकतं, कंटिन्युअस करणं गरजेचं आहे. आणि ही जी काही सायकल मी तुमच्यासमोर ड्रॉ केलेली आहे हे TQMचं काय आहे, हार्ट आहे असं म्हणलेलं आहे. टोटल क्वालिटी मॅनेजमेंट आपल्याला हवं असेल तर प्लॅन प्रॉपर पाहिजे. जो काही प्रॉब्लेम आहे त्याच्यावर प्लॅन करणं, पुढे सोल्युशन काढणं, डू म्हणजे कार्य करणं आणि चेकआउट करणं, जे काही रिझल्ट आहेत ते रिझल्ट चेकआउट करणं. बाबा ह्याच्यातून काय काय बाहेर पडू शकतं, कुठल्या कुठल्या गोष्टी बाहेर पडू शकतात, कुठल्या सुपिरियर थिंग्स येतील, कुठल्या गोष्टी बाहेर पडू शकतात यावर फोकस करणं. पुढे ते इम्प्लिमेंट करणं
जर तो इम्प्लिमेंट केल्याच्या नंतरनं आपल्याला म्हणावा तसा रिझल्ट आला नाही, पुन्हा प्लॅन करणं, पुन्हा सोल्युशन काढणं, पुन्हा रिझल्टवर येणं, पुन्हा इम्प्लिमेंट करणं. दिस इज द हार्ट ऑफ अवर TQM. देन TQMमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या 3 गोष्टी आहेत. त्या कुठल्या आहेत बरं? फोकस ऑफ कस्टमर. आता तुम्ही म्हणाल आपल्या इन्स्टिट्यूशनमध्ये, एज्युकेशन सिस्टीममध्ये कस्टमर कुठून आला? आपला कस्टमर म्हणजे आपले स्टुडंट सेंटर एज्युकेशन म्हणतो आपण, हे की नाही? स्टुडंट आहे, पॅरेंट्स आहेत. सेकंड जे आहे पार्टिसिपेशन ऑफ अँड टीमवर्क. जे काही ऑर्गनायझेशन असते त्या ऑर्गनायझेशनमधले सगळे पार्टिसिपंट आणि पूर्ण टीमनी काम करणं गरजेचं आहे. एखादा इंडिव्हिज्युअल इथं कन्सिडर केला जात नाही TQMमध्ये. पूर्ण इन्स्टिट्यूशनमधली जी काही टीम आहे ती टीम काम करते. पुढे कंटिन्युअस प्रोसेस आहे आणि त्यामुळं कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट आपल्याला भेटत जाते. जसं की मी आहे, मला माझ्या हायरार्कीने सांगितले की ह्या सेक्टरमध्ये तुम्ही काम करा आणि तुम्हाला जर क्वालिटी द्यायची असेल तर इथं इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं आहे. तर माझं ते काम आहे की सातत्याने मी इम्प्रूव्हमेंट करणं, कारण माझ्या एकटीमुळं, माझ्या एकटीच्या इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्समुळं त्या पूर्ण ऑर्गनायझेशनवर परिणाम होत असतो. तर हे जे काही काम आहे टीमनी करायचं आहे किंवा टीमवर्क आहे, मग त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आपल्याला दिसते. पुढे आपण पाहूयात की सुरुवातीला कशा पद्धतीने होतं बरं? सुरुवातीला आपण पाहतो हा ट्रायंगल अशा पद्धतीने ड्रॉ केला जायचा की स्टुडंट आहेत, पुढे पॅरेंट आहेत, नंतरनं टीचर आहेत आणि मग मॅनेजमेंट आहे. बट आता जी आपण पाहतो स्टँडर्डाईज जी काही केलेलं आहे ते स्टुडंट आहेत, पुढे टीचर आहे आणि लास्टला मॅनेजमेंट आहे. तुमच्याकडे मॅनेजमेंट आहे, टीचर आहे, पण जो कस्टमर आहे तोच नाही आहे, जे स्टुडंट आहे तेच नाही आहे. तर तुमच्या मॅनेजमेंट आणि टीचर अँड क्वालिटीला तुम्ही काय करणार आहात बरं? सो म्हणून हा ट्रायंगल अशा पद्धतीने आपल्याला एक्झाममध्ये ड्रॉ करायचा आहे. तुम्ही हार्ट काढलं, TQMचं जे हार्ट आहे ती सायकल काढली, हा ट्रायंगल काढला, बऱ्याचशाच गोष्टी तिथे एक्झामिनरला क्लिअर होतील. पुढे आपण पाहतो, जसं की मी तुम्हाला नेहमी सांगते की जी कन्सेप्ट असते त्या कन्सेप्टचे जे वर्ड्स असतात त्या वर्ड्समध्येच त्याचा अर्थ दडलेला असतो. तो कसा काय बरं? की मॅनेजमेंट म्हणजे काय? इज द आर्ट ऑफ गेटिंग थिंग डन थ्रू अदर्स. म्हणजे हे एक कला आहे काम करून घेण्याची, संघटित राहण्याची. मॅनेजमेंट टोटल काय बरं? सगळे. यामध्ये मी जसं की सुरुवातीला पण म्हटलं की टीमवर्क आहे आणि ओव्हरऑल ऑर्गनायझेशन इन्व्हॉल्व असते. आणि क्वालिटी म्हणजे काय? त्याच्यातून काय बाहेर पडतं? एक्सलन्सी, सुपिरियर गोष्टी बाहेर पडतात. तर हे झालं त्याचं काय बरं आपल्याला अर्थ की TQM काय? टोटल म्हणजे संपूर्ण ऑर्गनायझेशन आणि स्टाफ इन्व्हॉल्व असतो. ओव्हरऑल क्वालिटी, एक्सलन्सी किंवा सुपिरियर बाहेर पडतं, त्यातून सुपिरियरिटी बाहेर पडतं. इफ देअर इज अ सुपिरियर टीचर देन डेफिनेटली देअर स्टुडंट्स आर मोर इंटेलिजंट अँड मोर सुपिरियर. ओके, सो देन मॅनेजमेंट इज अ आर्ट, म्हणजे एक कला आहे ती काम करून घेण्याची. बरोबर आहे की नाही? तर अशा पद्धतीने हे दिलं गेलेलं आहे. तर आता TQMची जी डेफिनेशन आहे इकॉनॉमिक्समध्ये कशा पद्धतीने दिलेली आहे बरं? की TQM इज अ सेट ऑफ सिस्टमॅटिक ॲबिलिटी कॅरीड आउट बाय एंटायर ऑर्गनायझेशन. जी ऑर्गनायझेशन असते ती एंटायर असते. एक सिस्टमॅटिक ॲबिलिटी आहे कॅरीड करण्याची पूर्ण ऑर्गनायझेशनमध्ये बाय इफेक्टिव्ह वे इन कंपनीज ऑर आपण इथे अकॅडमी म्हणू शकतो. फॉर वॉट? क्वालिटी, सॅटिस्फॅक्शन ऑफ कस्टमर्स, ॲप्रोप्रिएट टाईम अँड ॲप्रोप्रिएट प्राईज. ॲप्रोप्रिएट टाईम काय म्हणू शकतो आपण? विद्यार्थ्याला टीचिंग लर्निंग जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये योग्य पद्धतीची जर क्वालिटी आपण दिली तर निश्चितच ते पॅरेंट्स आणि ते टीचर आणि त्याचबरोबर स्टुडंट देखील काय होतात? सॅटिस्फाय होतात आणि मोटिवेट होतात. हे त्या डेफिनेशनमध्ये ॲक्च्युली ही इकॉनॉमिक्समधून आलेली असल्यामुळे तशा पद्धतीचे डेफिनेशन आहे. तर तुम्ही एक्सप्लेनेशनमध्ये हिला मोल्ड करू शकता. पुढे आपण पाहूयात की ह्याचे एलिमेंट्स काय आहेत. हे एलिमेंट्स खूप महत्त्वाचे आहेत बरं का. हे जे एलिमेंट्स आहेत ना हे खूप महत्त्वाचे आहेत, कारण ह्या एलिमेंट्स ज्या आहेत हे याचा फाउंडेशन आहे, हे बेसिक आहे आणि हे एलिमेंटलाच लक्षात घेऊन आपल्याला ते इम्प्लिमेंट करायचं आहे, कारण ॲप्लिकेशन लेवलचा प्रश्न आपला तोच आहे. आता इथं काय सांगितलेलं आहे बरं की याचे एलिमेंट्स काय आहेत? यासाठी तुम्हाला मी एक घर बांधण्याचं उदाहरण देते. आपण घर बांधतो, बरोबर आहे. घर बांधल्यानंतरनं सगळ्यात महत्त्वाचा त्या घराचा काय असतो? महत्त्वाचा पाया झाल्याच्या नंतरनं 4 भिंती असतात, बरोबर. आणि त्या 4 भिंती विटांनी आणि सिमेंट कॉन्क्रीटनी बनतात, बरोबर आहे. फक्त विटाही असून चालत नाहीत,
नुसतं सिमेंटही असून चालत नाही, हो की नाही. त्यांच्यामध्ये संघटितपणा येण्यासाठी किंवा त्या भिंतींना मजबूती येण्यासाठी सिमेंट आणि वीट तितकंच हवं, बरोबर. आणि पुढे रूफ, जर त्या घराला छतच नसेल तर ते घर कसलं म्हणावं. तर TQM जो आहे त्याचे हे एलिमेंट्स आहेत. ह्या एलिमेंटच्या आधारावरच आपण त्यांना एज्युकेशन सिस्टीममध्ये इम्प्लिमेंट करू शकतो. तर कुठले कुठले आहेत बरं. सगळ्यात पहिल्यांदा आहे फाउंडेशन. फाउंडेशन म्हणजे काय आहे की पाया जो आहे, या TQMचा पाया काय आहे बरं, की पहा बरं काय दिलेलं आहे, इथिक्स, इंटिग्रिटी अँड ट्रस्ट. म्हणजे एखाद्या घराचा जर पाया इथिक्स असतील, जसं की एकमेकांना आदर देणं, एकमेकांच्या विचारांचा रिस्पेक्ट करणं, एकमेकांशी हॉनेस्टली राहणं, टीम वर्क करतो तेव्हा प्रत्येकाला म्हणावा तितकंच त्याच्या विचारांना महत्त्व देणं किंवा एकमेकांना कोऑपरेट असणं, हे झाले त्याचे इथिक्स. पुढे इंटिग्रेटेड म्हणजे काय, इंटिग्रेटेड जी आहे इंटिग्रिटी किंवा जी असते ती असणं खूप गरजेचं आहे. पुढे ट्रस्ट, एकमेकांवर विश्वास हवा. जेव्हा आपण ऑर्गनायझेशन म्हणून काम करत असतो तेव्हा आपल्यामध्ये विश्वास ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. हे झालं फाउंडेशनमध्ये. प्रत्येकाबद्दल तुम्ही एक एक ओळ जरी लिहिली तरी पुष्कळ झालं. हे आपलं फाउंडेशन झालं. हे फाउंडेशन खूप महत्त्वाचं आहे, कारण विदाऊट फाउंडेशन एखादी बिल्डिंग किंवा घर उभारू शकत नाही. आणि जर ते लॉयलिटीबल असेल, इथिक्स पाळल्या जात असतील, इंटिग्रिटी असेल, ट्रस्ट असेल, डेफिनेटली ते घर कधीच मजबूत असं पायाने बनलेलं असतं. पुढे त्याचे ब्रिक्स म्हणजे विटा. बिल्डिंगला ज्या काही विटा आपण वापरल्या जातो ते विटा काय आहेत बरं. ट्रेनिंग आहे, जे शिक्षक असतात त्यांना ट्रेनिंग असणं गरजेचं आहे. टीमवर्क असतं. पुढे लिडरशिप क्वालिटी इम्प्लिमेंट केली जाते किंवा लिडरशिप क्वालिटीला इम्पॉर्टन्स दिलं जातं. म्हणजे ट्रेनिंग आहे, टीमवर्क आहे आणि लिडरशिप पण आहे. हे त्याचे ब्रिक्स आहेत, ह्या त्याच्या विटा आहेत. म्हणजे जो काही TQM आहे ह्याचे एलिमेंट्स आहेत. म्हणजे घर बांधतो त्याच्या पायामध्ये काय येतं, इथिक येतं, इंटिग्रिटी येते, ट्रस्ट येतं. म्हणजे एखादी इन्स्टिट्यूशन आहे, एखादी शाळा आहे, तर त्या शाळेमध्ये काय केले पाहिजेत, इथिक्स पाळले पाहिजेत, एकमेकांमध्ये विश्वासार्ह वातावरण हवं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंटिग्रिटी असणं गरजेचं आहे. दुसरं C काय म्हणलेलं आहे, बिल्डिंग ब्रिक्स. म्हणजे जे काही विटा आहेत त्या कुठल्या विटा आहेत बरं. ट्रेनिंग असणं गरजेचं आहे शिक्षकांना किंवा जी काही हायरार्की असते वरून खालीपर्यंत प्रत्येकाला ट्रेनिंग वेळच्या वेळी अपडेट होणं खूप गरजेचं असतं. पुढं टीमनी काम करणं गरजेचं आहे आणि लिडरशिप जी क्वालिटी आहे ती देखील तिथे परफॉर्म करणं महत्त्वाचं असतं. आणि बाइंडिंग म्हणजे काय हो, की जसं की बघा आता बाइंडिंग म्हणजे जसं की म्हटलं ते भिंतींना मजबूती येण्यासाठी आपण तिथं सिमेंट कॉन्क्रीटचा यूज करणं गरजेचं आहे. सो हे सिमेंट कॉन्क्रीट कोण आहे बरं इथं, कम्युनिकेशन. येस, कम्युनिकेशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. कम्युनिकेशनमुळंच जे स्टाफ आहे त्यांच्यामधलं बाउंडिंग वाढतं. परत जे पॅरेंट्स आहे, स्टुडंट आहे, त्यांच्याबरोबरचं आपलं बाउंडिंग वाढतं आणि त्या घराला एक घर पण येतं. जे काही TQM आहे त्याचं फाउंडेशन झालं, आपलं ब्रिक्स झाल्या. पुढे काय आलं बरं, बाइंडिंगमध्ये कम्युनिकेशन आहे आणि रूफ. बघा 4 भिंती आहेत, पाया आहे, पण घराला छतच नसेल तर छत काय करतं बरं, ऊन, वारा, पाऊस, थंडी ह्या सगळ्यापासून आपलं संरक्षण करतं ना, हो की नाही. आणि आपल्याला काय करतं, त्या घरामध्ये एकत्रित घराला घर पण देतं. तशाच पद्धतीने ह्याचं जे रूफ आहे ते आहे रिकग्निशन म्हणजे ओळख. एखाद्या व्यक्तीमध्ये कुठली क्वालिटी आहे त्या क्वालिटीप्रमाणे त्याला सॅलरी देणं किंवा त्या क्वालिटीप्रमाणे त्याला मोटिवेट करणं, त्या क्वालिटीप्रमाणे त्याला इन्करेजमेंट देणं हे खूप महत्त्वाचं आहे. जसं की एखादा स्टुडंट आहे वर्गातला, तो खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म करत आहे तर टीचर काय करते, त्याची स्तुती करते, त्याला मोटिवेट करते. जर समजा एखादी ऑर्गनायझेशन आहे, एखादा टीचर खूप चांगल्या पद्धतीने वर्कआउट करत आहे, त्याला रिकग्नाईज केलं जातं, त्यामुळे तो अजून चांगल्या पद्धतीने त्या गोष्टी करायला पुढे जातो. आलं लक्षात. मग हे एलिमेंटसुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहेत. फाउंडेशन, इथिक्स, इंटिग्रिटी, ट्रस्ट, बिल्डिंग ब्रिक्स, ट्रेनिंग, टीमवर्क अँड लिडरशिप, बाइंडिंग, कम्युनिकेशन अँड रूफ इज अ रिकग्निशन. हे झाले. तुम्ही म्हणजे अगदी शब्द जरी लिहिलं तरी काही हरकत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं जे प्रिन्सिपल आहेत ते प्रिन्सिपलच आपल्याला ॲप्लिकेशन लेवलला यूज करायचे आहेत. जसं की त्यातमध्ये प्रश्न विचारलेला आहे की जे TQM आहे तुम्ही स्कूल लेवलला कशा पद्धतीने अप्लाय कराल. त्याचं पहिलं प्रिन्सिपल हेच आहे की कस्टमर सेंटर. आता कस्टमर कुठून आणायचा बरं एज्युकेशनल सिस्टीममध्ये, तो कस्टमर म्हणजे आपला चाइल्ड, स्टुडंट सेंटर एज्युकेशन असणं गरजेचं आहे. म्हणजे की जो काही स्टुडंट आहे तो सॅटिस्फाय होणं गरजेचं आहे. स्टुडंट सॅटिस्फाय झालं तर पॅरेंट देखील आपोआप सॅटिस्फाय होतात. तर म्हणजे हे दोन आपले काय तिथं कस्टमर आहेत. पुढे सिस्टमॅटिक ओरिएंट, जे काही आपली करिक्युलर अँड को करिक्युलर ॲक्टिव्हिटी असतात त्या सिस्टमॅटिकरित्या ओरिएंट करणं खूप गरजेचं आहे. जे एज्युकेशन सिस्टीम आहे ती योग्य पद्धतीने ओरिएंट करणं खूप महत्त्वपूर्ण आहे. जसं की बिझनेस स्ट्रॅटेजी ओरिएंट केली जाते तशाच पद्धतीने ही जी काही एज्युकेशन स्ट्रॅटेजी आहे ती ओरिएंट करणं महत्त्वाचं आहे.
पुढे काय बरं, कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट. जे काय मॅनेजमेंट केलं जातं ते कोऑपरेटिव्ह असणं गरजेचं आहे. जसं की एखादा इव्हेंट ऑर्गनाईज केला गेलेला आहे, मॅनेज केला गेलेला आहे, तर तिथं जे काय ओपिनियन ठेवलं जातं प्रत्येकाच्या ओपिनियनला योग्य त्या पद्धतीने आदर देऊन जी मेजॉरिटी आहे त्याला सिलेक्ट करून आपण कोऑपरेटिव्ह ऑपरेट्स तिथं दाखवू शकतो. पुढे काय म्हणलेलं आहे, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. जे काही ह्युमन रिसोर्स आहे ते डेव्हलप करणं गरजेचं आहे. वेगवेगळे ट्रेनिंग्स ऑर्गनाईज करून, स्किल डेव्हलप करून त्यांना क्वालिटेटिव्ह ट्रेनिंग दिलं तर आपोआपच काय होतं बरं, ह्युमन रिसोर्सेस चांगल्या पद्धतीने यूज करता येतात आणि त्या डेव्हलपसुद्धा होतात. पुढे फ्युचर प्लॅनिंग. जे काही आपण प्लॅन करतो, जसं की तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की हार्ट काय आहे बरं TQMचा, तो जी काही मी सायकल दाखवली ती, त्यामध्ये प्लॅन हे खूप इम्पॉर्टंट थिंग आहे. जर समजा आपला ॲक्शन प्लॅन नेहमी रेडी असेल तर आपल्याला आउटकम पण चांगल्या पद्धतीने मिळतात. जर ह्या महिन्यामध्ये आपल्याला ॲन्युअल फंक्शन घ्यायचं असेल तर त्याचा जो ॲक्शन प्लॅन आहे आपला 2 महिने आधी किंवा 1 महिना आधीच असणं गरजेचं आहे. तर त्यालाच काय म्हणलेलं आहे, फ्युचर प्लॅन. आणि लिडरशिप क्वालिटी जी असते, ज्याच्याकडे लिडरशिप क्वालिटी आहे त्याच्यावर जबाबदारी घेऊन त्यांनी टीमनी त्या पूर्ण ऑर्गनायझेशनला पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. पुढे काय म्हणलेलं आहे बरं, इन्व्हॉल्वमेंट ऑफ एम्प्लॉई. जी इन्व्हॉल्वमेंट आहे सर्वांची असणं गरजेचं आहे. बरेच इव्हेंट्स असतात त्यामध्ये नॉन टीचिंग स्टाफ नसतो, टीचिंग स्टाफ फक्त परफॉर्म करतो. पण अशा वेळी जे काही इव्हेंट असे आहेत की जिथं मोटिवेट करतात, ज्याच्यातून आपल्याला आनंद मिळतो, अशा इव्हेंटला ओव्हरऑल जर एज्युकेशन सिस्टीममध्ये इन्व्हॉल्वमेंट आली तर त्यांना देखील कुठेतरी उत्साह मिळतो आणि आणखीन उत्साहाने ते काम करू लागतात. हे उदाहरण तुम्ही इथे लिहू शकता. पुढे काय म्हणलेलं आहे की फॅक्ट बेस्ड डिसिजन. जे डिसिजन घेतले जातात ते फॅक्ट बेस असावेत. कुठल्याही सांगण्यावरून किंवा कुठल्याही पद्धतीच्या विचारधारांवरून नाही, तर जे काही फॅक्ट असतात त्या फॅक्टवर डिसिजन घेणं गरजेचं आहे आणि त्या हायरार्कीला लक्षात घेऊन घेणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, जसं की जर लॅब आहे, त्या लॅबमध्ये जर कम्प्युटर्स आहेत, ते कम्प्युटरना काहीतरी प्रॉब्लेम येतो आहे आणि कम्प्युटर आपल्याला सांगतो की बाबा इथे व्हायरस आहे, तर त्या व्हायरसला अँटीव्हायरस आपण ॲप हे करतो. तर तशाच पद्धतीने फॅक्ट बघतो की नक्की त्या कम्प्युटरला काय प्रॉब्लेम आला आहे. तशाच पद्धतीने एज्युकेशनमध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये काय प्रॉब्लेम आहे तो फाइंड आउट करून जे काही डिसिजन आहे ते फॅक्ट बेस असणं गरजेचं आहे. म्हणजे ओव्हरऑल लुकिंग करणं गरजेचं आहे. पुढे कम्युनिकेशन जसं की मी तुम्हाला एलिमेंट्समध्ये पण सांगितलेले की कम्युनिकेशन का महत्त्वाचं आहे. टीचर बरोबर असू दे, कम्युनिटीज बरोबर असू दे किंवा अदरवाईज स्टाफ बरोबर असू दे, कम्युनिकेशन हे ऑर्गनायझेशनमध्ये असणं खूप गरजेचं आहे. पुढे ही कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट आहे. TQM, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. जर त्याच्यामध्ये क्वालिटी असेल तर इम्प्रूव्हमेंट पण क्वालिटीचीच असणार आहे ना, हो की नाही. जर समजा मी बाजारात गेले, प्युमा हा ब्रँड आहे, डोळे झाकून लोक प्युमाचेच शूज घेतात, बरोबर आहे ना, कारण त्याची काय आहे, ब्रँड आहे, इम्प्रूव्हमेंट आहे, बरोबर. ते जशी क्वालिटी आहे तर तिथे इम्प्रूव्हमेंट येते. जर स्कूलमध्ये, इन्स्टिट्यूशनमध्ये क्वालिटी तुम्ही मुलांना देता तर पॅरेंट्स सॅटिस्फाय होतात. पॅरेंट मार्केटमध्ये त्याची चांगल्या पद्धतीने पब्लिसिटी करतात, मुलांमधला आउटकम पाहतात आणि मार्केट देखील काय करतं, अशाच इन्स्टिट्यूटमध्ये, अशा स्कूलमध्ये मुलाला एनरोल करतं जिथे क्वालिटी कंटिन्युअस असते. ओके, हे झाले काही आपले ॲप्लिकेशन लेवलचे एक्झाम्पल्स. पुढे आपण पाहतो की याची रिॲक्शन काय बरं. एखाद्या शाळेमध्ये जेव्हा हे काय ऑर्गनाईज केलं जातं किंवा जेव्हा हे इम्प्लिमेंट केलं जातं, काय होतं रे, इथं काय होत असतं बरं. इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ एज्युकेशन. एज्युकेशनची क्वालिटी आहे ती इम्प्रूव्ह होते, कारण सगळा स्टाफ तेवढ्या टीमनी काम करत असतो, इम्प्रूव्ह करत असतो क्वालिटी. पुढे कॉस्ट रिडक्शन. आता कॉस्ट कुठून येणार बरं, लेस वर्क म्हणजे काय होतं की बऱ्याचदा डॉंकी वर्क केलं जातं, हो की नाही. तर अशा वेळी जेव्हा आपण TQM इम्प्लिमेंट करतो तेव्हा क्वालिटी वर्क आणि सिस्टमॅटिक वर्क याला इम्पॉर्टंट दिलं जातं. मग आपोआप जे वर्क आहे ते कमी वेळात चांगल्या पद्धतीचा आउटकम आपल्याला तिथे मिळू शकतं. कारण आज आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी टेक्नॉलॉजीचा यूज जास्त होतो. आज मी या टेक्नॉलॉजीमुळे तुमच्यापर्यंत पोचू शकते. कदाचित मला तितकं देता येत नसेल, पण मी माझे प्रयत्न करते, कारण ही एक काय आहे, टेक्नॉलॉजी आहे आणि ह्याच्यामुळं तुमच्यापर्यंत मी पोचू शकले. कमी वेळेत खूप साऱ्या ठिकाणी मी पोचू शकले, हो की नाही. तशाच पद्धतीने जेव्हा क्वालिटी असते तेव्हा कमी वेळेत आपण चांगला आउटकम मिळवू शकतो. पुढे प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह. जी प्रोडक्टिव्हिटी आहे स्कूल लेवलला, अकॅडमिक लेवलला, ती देखील वाढते. बेटर क्वालिटी कॅप्चर व्ह्यू मार्केट. आता आपण बाजारात विकायला तर जाणार नाही आहोत, हो की नाही. मग इथं काय होतं बरं, जर तुम्ही मुलांना योग्य शिक्षण दिलं, पालक सॅटिस्फाय होतात, कम्युनिटीमध्ये त्याची पब्लिसिटी होते आणि जी पब्लिक आहे किंवा जी कम्युनिटी आहे ती कॅप्चर करते की हे जे रिझल्ट जे आहेत, हे जे व्ह्यूज आहेत थोडक्यात खूप चांगले आहेत. पुढे आपण पाहतो को स्टे इन बिझनेस. आता आपण बिझनेस जो आहे त्या बिझनेसमध्ये किंवा जी इन्स्टिट्यूट आहे, जी काही अकॅडमी आहे ती चांगल्या पद्धतीने स्पर्धेमध्ये टिकून राहते.
सस्टेन राहते. आणि पहा, ह्याच्यामधून जॉब ऑपॉर्च्युनिटी पण मिळतात आणि जॉबसुद्धा अवेलेबल होतात. मी इथे ब्लॅक पेननी काही गोष्टी लिहिलेल्या आहेत, जसे की बघा रिटेन, सस्टेन आणि मेंटेन. ही जी काही TQM आहे, ह्याचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली आहे की ही रिटेन आहे, सस्टेन आहे आणि मेंटेन आहे. बरोबर, की काही कालावधीपुरती नाही आहे, तर ही सस्टेन आहे की नाही, आणि मेंटेन पण आहे. म्हणून TQMमुळं एज्युकेशन सिस्टीम जी आहे ती चांगली प्रोडक्टिव्हिटी तर देतेच, क्वालिटी देखील देतेच. त्याचबरोबर जे आपले स्टुडंट आहेत त्या स्टुडंटना टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये चांगल्या पद्धतीने योग्य पद्धतीने घडवण्याचं देखील काम करते. आणि यामुळं काय होतं बरं, की जी स्कूल कल्चर आहे ते इम्प्रूव्ह होतात. त्याचबरोबर लिडरशिप क्वालिटी, त्याचबरोबर पार्टिसिपेशन म्हणा किंवा मॅनेजमेंट म्हणा किंवा ट्रेनिंग म्हणा किंवा डेव्हलपमेंट म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी काय होतात, अचीव होतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.